सूर्यकांत बाबासाहेब खापे, मुक्काम पोस्ट भाटशिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि मी ही शेती पारंपरिक पद्धतीने करतो। साधारण आमच्याकडे पावसाचं प्रमाण एक कमी असल्यामुळं खरीपाच्या टायमाला आम्ही सोयाबीन घेतो आणि रब्बीच्या टायमाला कमी पाण्यात येणारा हरभरा काही ठिकाणी आम्ही शेतीमध्ये घेतो। प्रत्येक वेळी रासायनिक खतावरचा खर्च आम्ही वाढवत जातो की याच्या नादानं आम्हाला आमचं उत्पन्न वाढेल। जमिनीचा पोत याच्यामुळं कमी होतोय, याच्यामुळं उत्पन्न तर वाढतच नाही, खतावरील भाव वाढल्यामुळं उलट आहे त्या उत्पन्नात पुन्हा आम्हाला घट झाल्यासारखी दिसते। शेतकऱ्यांची परिस्थिती यामुळे दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। पुढं मुलांचे शिक्षण असतील, आरोग्य असेल, हे न पाहता आम्हाला प्रत्येक उत्पन्न शेतातच गाडावं लागते आणि त्याच्यामधून कुठलाही फायदा होताना दिसत नाही। या गांडूळ खताची सुरुवात आमच्याकडे भाटशिरपुरा गावामध्ये वॉटर संस्थेमार्फत चालू झाला। गांडूळ खताच्या माध्यमातून आपला शेतीचा खर्च कसा कमी होऊ शकतो व विषमुक्त शेतीकडे आपण कशा प्रकारे जाऊ शकतो याचं सविस्तर असं प्रात्यक्षिकाच्या रूपातून आम्हाला गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आलं। IBL बँकेकडून जे अर्थसहाय्य मिळालं त्याच्या माध्यमातून आम्हाला गांडूळ खताचे बेड वॉटर संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली। एकतर गांडूळ खताचा तो फायदा आहेच, परंतु त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकल्यानंतर त्याच्या माध्यमातून एक वर्मी वॉश म्हणून त्याच्यामधून निघतं। पिकावर जे कीड पडते त्याच्या फवारणीसाठी हे अतिशय उपयुक्त असल्यामुळे इतर फवारणीचा खर्च आमचा याच्यामुळे कमी होत आहे आणि आपोआपच याच्यामुळे उत्पन्नात भर पडताना दिसत आहे। माझ्याकडे 4 गांडूळ खताचे बेड आहेत। एका बेडमधून जवळजवळ एक 800 किलोपर्यंत खत निघते आणि मी ते मागच्या 1 वर्षापासून शेतामध्ये गहू, ज्वारी या वर्षीच्या रब्बी पिकाला मी स्वतः वापरलेलं आहे। या रब्बी पीक हंगामानंतर जे माझ्याकडे एक सीताफळ आणि जी आंब्याची फळबाग आहे त्याला देखील आम्ही इतर रासायनिक खत न वापरता यावर्षी पूर्ण गांडूळ खताचा डोस आम्ही त्या फळबागाला दिलेला आहे। 30-40 शेतकऱ्यांनी केल्यानंतर याचे फायदे पाहून इतरही संस्था या गांडूळ खताच्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आल्या आणि आज आमचं गाव जवळजवळ 40 ते 45% गांडूळ खताचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आपल्या शेतामध्ये त्यांनी बेड लावलेले आहेत। गांडूळ खताकडे वळल्यामुळं की बाबा जमीन भुसभुस झाली आणि जो जमिनीचा पोत सुधारत गेला, जमिनीचं आरोग्य सुधारत गेलं, रासायनिक व खतावरील खर्च कमी झाल्यामुळं आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आणि सर्वात महत्त्वाचं परिवाराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं जे रासायनिक आपल्या खताच्या माध्यमातून जे शरीरात जायचं ते गांडूळ खतामुळे बंद होऊन आम्ही सेंद्रिय शेतीकडे आता पाऊल टाकलेले आहे।